आपल्याला रस्त्याने भेटलेला आता हत्ती. हे बघा, खतरनाक विषय डायरेक्ट. प्रदीप भाऊ पण आहे आपल्या सोबत. हे बघा गाईस, खतरनाक विषय. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाईज, आज आपण कुठं निघालोय माहिती का? तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन जाणार आहे. सर्वात पहिले वातावरण बघा गाईज, खतरनाक विषय डायरेक्ट वातावरण. आणि आपल्या सोबत आज आहे प्रदीप भाऊ आडके. बघू शकताय तुम्ही गाईज. आज आपण चाललेलो आहे नंदुरबार येथे ठिकाणी. म्हणजे तिथं आपल्याला फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंगचं काम आहे. आणि आपली बसंती जी आहे, बसंतीमध्ये पूर्ण लोड आहे. म्हणजे आपली मशीन वगैरे जे काय आहे, त्यानंतर नायट्रोजन वगैरे ते सर्व आपण आपल्या बसंतीमध्ये घेतलेले आहे. आणि त्यानंतर तिथं आहे आपण आता 3 दिवस. तर आपण तिथले 3 पार्ट दाखवणार आहे तुम्हाला. ऍक्च्युली आपण 3 दिवस तिथं करणार काय. आणि त्यानंतर आदिवासी ज्या शाळा आहेत तिथल्या ऑल ओव्हर नंदुरबार मध्ये जेवढे पण शाळा आहेत, आपण ते सगळे शाळेमध्ये जाणार आहे. तिथले सगळे फायर एक्सटिंग्विशर वगैरे सगळे काही रिफिलिंग करणार आहे. आणि जे लहान लहान जे मुलं वगैरे जे काय आहे गाईस, आपण त्यांना सगळ्यांना विचारणार आहे का नेमकं तुम्हाला मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय किंवा काय बनायचंय. तर गाईस, फक्त तुम्ही आता प्रवासाची मजा घ्या आपल्या. चलो. आपल्याला रस्त्याने भेटलेला आता हत्ती. हे बघा, खतरनाक विषय डायरेक्ट. प्रदीप भाऊ पण आहे आपल्या सोबत. हे बघा गाईस, खतरनाक विषय. गाईस बघा, एवढा मोठा हत्ती आहे. ऍक्च्युली विषय एकदम गंभीर आहे. आजारी वगैरे आहे का? आजारी आहे असं शांत आहे, एवढा शांत आहे असं आजारी वगैरे आहे का? हिंदी समझता हूँ ये बीमार है क्या? नहीं क्या? नहीं, इतना शांत है नहीं क्या? इसलिए शांत में क्या बोल रहा है यार, ऐसे चल रहा, आराम से घुमा रहे हम लोग। हाँ क्या? इसका ब्रेक हमारे हाथ में, जैसे गाड़ी का ब्रेक अपने पैस में रहता है, ऐसा हमारे हाथ में रहता है। इसलिए आराम से चला। अभी किधर से आए आप लोग? इधर घुमा रहे, हम यहीं रहते हैं बाजू में। रहने को इधर ही है क्या? हाँ, वो देख के हम लोग रुके इधर। तो चारे फारे के लिए मिल जाता है, इसको खाने के लिए चारा हारा आ जाता है। हाँ हाँ हाँ, बहुत हो गए। चलो. सो गाईज, बघू शकताय तुम्ही हत्ती केवढा मोठा होता. गाईज, चला आता आपण निघू आपल्या प्रवासाला. अजून आपण धुळ्याला पण नाही पोहोचलेलो आहे. ऍक्च्युली लवकरात लवकर आपल्याला पोहोचायचं आहे. आता बघू धुळ्याच्या अगोदर कुठं तरी थांबू, मस्त थोडंसं फ्रेश होऊ. नाही, लवकरात लवकर आता आपण पोहोचणार कुठं आहे माहिती का? धुळ्याला. आणि आपल्याला लागलेली थोडीफार ट्रॅफिक. आता म्हणजे विषय असा आहे, इथं कोणता घाट आहे काय माहिती, छोटासाच घाट आहे, बट लागलेली ट्रॅफिक. आता बघू धुळ्याला कुठंतरी चांगलं एक छोटंसं हॉटेल बघू आणि मस्त दणकेवर पद्धतशीर जेवण बिवून. आता आपण धुळ्याच्या पुढे आलेलो आहे, म्हणजे नंदुरबारच्या हायवेला लागलेलो आहे. तुम्ही बघू शकता इकडं. आणि दिस इज आपली बसंती. आता आपण मस्त इथे जरा जेवण वगैरे करू. काय हॉटेल उदय काठेवाड, कडक मध्ये भडक दिसतंय. तर काहीच मस्त जेवण करून बघू जेवायला काय इथं. आता बसलेलं आहे हॉटेलमध्ये जेवण करायला. आणि आता चॉईस चालू आहे ॲक्च्युली काय घ्यायचं. बट आपण आता चॉईस याच्यात काय केलेलं आहे माहिती का? बघा, आता तुम्हाला दिसत असेल व्हेज कोल्हापुरी नाही का? व्हेज कोल्हापुरी भाजी सांगितली आहे. आणि हॉटेल काठेवाडला आपण बसलेलं नाही का? हा गडी तर आपला पार मोबाईलमध्ये व्यस्त होऊन गेलेला आहे. ऑर्डर पण दिली आहे आपण त्यांना. बघू कधी येतं नाही का? लवकरात लवकर आलं पाहिजे, कारण जाम भूक लागली एकदम पद्धतशीर. दणक्याविषयी प्लेट आणून ठेवलं आहे फक्त त्यांनी येतं आस लावण्यासाठी. दिस इज वॉटर, पिणे का वॉटर आहे. पण आपण हे पाणी नाही पिणार आहे. याने काय होईल माहिती आहे का? सर्दी होऊन जाईल आपल्याला. फायनली जेवण झालेलं आहे, फुल टाईट होऊन गेलेलं आहे आपला गडी पण आणि तुमचा भाऊ पण. आपण आता घेतलेला आहे मस्त जिरा सोडा पिऊ आणि निघू मग आपल्या प्रवासाला. कारण अजून आपल्याला किती किलोमीटर जायचं आहे? 99 किलोमीटर. म्हणजे असं समजा गाईस, अजून आपल्याला 100 किलोमीटर जायचं आहे. तर जाऊ तिथं. झोपायची व्यवस्था काय ते बघू. जर जागा नाही भेटली कुठं झोपायला तर आपली बसंती आहेच, बसंती माहिती लोळू. मग गाईस, जेवण करून वगैरे तर निघालो आपण. त्याच्यात आपल्याला घाट लागला सिंगल. हे बघा, दाखव रे, बघितलं का गाईस?
खतरनाक विषय डायरेक्ट, काही खरं नाही. त्याच्यात रात्रीचा प्रवास म्हटले अजून डेंजर काम. तर नेमकं जायचं कोणत्या साईडला तेच कळत नाही. मॅप दाखव रे. हा इकडे काहीच इकडेच आहे. हा बघा घाट, काही खरं नाही. घाट एकदम वांदे करून टाकणार आहे. आता टाइम किती झालाय माहिती काही 9:30 झालेले आहे. नंदुरबार आपल्यापासून आता कमीत कमी अजून 50 किलोमीटर आहे. म्हणजे आपण 4 वाजता निघालोय ना अजून पोहोचलेलो नाही. कारण आपल्याला जेवणामध्ये जरा 1 तास तिथंच गेलेला आहे. तर गाईज चला आता जाऊ लवकरात लवकर. गाईज खतरनाक रस्ता लागलेला आहे बघा. सिंगल रस्ता आहे एकदम. दिसला का? डायरेक्ट सिंगल विषय. आता त्याच्यात गाड्या पण येत आहे. प्रत्येक वेळेस नाही येते म्हणजे गाडी ऍक्च्युली, काही वेळेसच गाडी येते. त्याच्यात खड्डे बिड्डे एकदम जोर येते फॉर्म मध्ये नाही का इथं. गाद्या आहे ना बस, अंगावर घ्यायला ब्लँकेट आहे. हो मग आणलेलं आहे. सो गाईज फायनली आता आपण पोहोचलेलो आहे नंदुरबारला. गाईज तुम्ही बघू शकता आपला भाऊ कसा झोपलेला आहे. तुमच्या भाऊची पण व्यवस्था एकदम 1 नंबर झालेली आहे. गाईज तुम्हाला दाखवतो आता हे हॉस्टेल आहे नाही का, आदिवासी शाळेतलं आहे. आदिवासी जे पोरं राहतात ना त्यांच्यासाठी. हे बघा हे हॉस्टेल आहे. खतरनाक विषय आहे नाही गाईज. आणि गाईज आपण करतो इथं आता स्टे. सो गाईज चला भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कारण आपण इथं मिनिमम 3 डेज आहे आपण. तर 3 पण डेज तुम्हाला दाखवणार आहे आपण काय करणार आहे इथं. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.